नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा-टी-ई-टी परीक्षेसाठी कोणते बुक्स वापरायचे जेणेकरून आपण ही परीक्षा पास होऊ शकू. सर्वप्रथम जे आपल्या चॅनलवर नवीन विद्यार्थी आहेत, जे परीक्षार्थी आहेत, त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, टी-ई-टी पेपरमध्ये मुख्यत्वे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. यामध्ये पेपर वन हा पेपर ज्यांचं डी एड झालेलं आहे ते विद्यार्थी देऊ शकतात, आणि त्याचप्रमाणे पेपर 2 हा पेपर ज्यांचं स्पेशली बी एड झालं आहे आणि त्याचप्रमाणे ज्यांचं डी एड प्लस ग्रॅज्युएशन आहे असे विद्यार्थी देऊ शकतात. पहा, इथे हा टी-ई-टी पेपर 1 असो किंवा 2, हा प्रत्येकी पेपर 150 मार्कला आहे. यामध्ये पहा, मुख्यत्वे मराठी हा विषय आहे, हा मराठी विषय कॉमन आहे, फक्त काठिण्य पातळीमध्ये थोडासा बदल आहे. त्यानंतर मराठी 30 मार्क्स, इंग्लिश 30 मार्क्स, मानसशास्त्र 30 मार्क्सला आहे. पहा, गणित विषय 30 मार्क आणि परिसर अभ्यास 30. सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांना काय वाटते की आपल्याला 90+ मार्क मिळले पाहिजे किंवा 90 मिळले तरी चालेल. पहा, आपण असं जर घोषित केलं की 90 पाहिजेत, नेहमी परीक्षेमध्ये काय होतं, कमी जास्त मार्क होतच असतात. आपण जे अपेक्षित यश धरलं आहे म्हणजे अपेक्षित मार्क्स धरले त्यापेक्षा नेहमी कमीच मार्क पडत असतात. त्यामुळे आपलं टार्गेट अबोव 100 पाहिजे. ठीक आहे. या परीक्षेसाठी पहा 150 मार्क्स तर आहेत आणि यासाठी 150 मिनिटेच वेळ आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट असा वेळ आहे. आणि एकूण वेळेचा विचार केला तर 2.5 तास वेळ या परीक्षेसाठी मिळतो आपल्याला. त्याचप्रमाणे मराठी विषय पेपर 2साठी पहा, मराठी विषय आहे 30 मार्कला, इंग्रजी 30, मानसशास्त्र 30, आणि ते स्पेशल सब्जेक्टचा थोडासा विचार केला जातो, ग्रॅज्युएशन किंवा किंवा बी एडचे तुमचे मेथड्सवर इथे हा सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा आहे. पण सामाजिक शास्त्र ज्यांचं म्हणजे आर्ट साईड आहे, तुम्ही सामाजिक शास्त्राविषयी घेऊ शकतात. ठीक आहे. त्यासाठी 60 मार्क्स आहेत, आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे म्हणजे गणित आणि विज्ञान ते आपल्याला 60 मार्क्स आहेत एकूण, आणि एकूण हा पेपर 150 मार्क्सचा होतो. पहा, नेहमी आपलं टार्गेट 100+ मार्क्सचा पाहिजे आणि 150 पैकी. पहा, ओपन कट ऑफचा जर विचार केला म्हणजे पासिंगचा जर विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी 90 मार्क्सची आवश्यकता असते, आणि कास्टमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना 82 किंवा 83 मार्कची आवश्यकता आहे, जेणेकरून ते पास होतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण झूम मीटिंगद्वारे ऑनलाईन क्लासेस उद्यापासून म्हणजे 18 तारखेपासून सुरू करत आहोत. पहा, ज्यांना खरोखरच वाटतं की आपण टी-ई-टी परीक्षा पास व्हायचे त्यांनी अवश्य नक्की जाणून क्लासेस जॉईन करा. पहा, यासाठी स्ट्रॅटेजी काय पाहिजे परीक्षा पास होण्यासाठी. मेन गोष्ट म्हणजे महत्त्वाचं पॉईंट, बी पॉझिटिव्ह. आपण स्वतः पॉझिटिव्ह पाहिजे, मी हे करू शकतो. ठीक आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती असणारे, विचार असणारे व्यक्ती जवळ बाळगा, जेणेकरून तुम्हाला तुमचं मनाचं खच्चीकरण होणार नाही. त्यामुळे स्वतः पॉझिटिव्ह राहा, कारण की या टी-ई-टी परीक्षेमध्ये पास होण्याचा जर विचार केला तर फक्त 2 ते 3% विद्यार्थी या परीक्षेमध्ये आजपर्यंत पास होत आले प्रत्येक वर्षी. कारण की टी-ई-टी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, यांची काठिण्य पातळी जवळपास सर्व स्पर्धा परीक्षा असो किंवा थोडक्यात स्कॉलरशिप परीक्षा आहे. ठीक आहे. आपण जी काही शालेय जीवनामध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षा दिली होती त्या दृष्टीने काठिण्य पातळी असते. त्यासाठी कोणते रेफरन्स बुक घ्यायचे तर किंवा इतर अभ्यास स्ट्रॅटेजी काय हवी ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पहा, आणि त्यासोबत आपल्याला टॉपिक माहिती पाहिजे तर सब्जेक्ट. आपण जर सायन्सचा अभ्यास करतो, सायन्समध्ये कोणते मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत यांचा पण तुम्ही अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे ओल्ड क्वेश्चन पेपरचा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे, त्याचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी हेल्पफुल ठरेल. त्याचप्रमाणे रिव्हिजनची आवश्यकता आहे, म्हणजे ओल्ड क्वेश्चन पेपर्स असो का तुम्ही डेली जे काही स्टडी केला आहे किंवा जे ऑनलाईन लेक्चर्स केले तर त्याचं तुम्ही डेली रिव्हिजन करणं अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही क्लास थर्ड टू 8चे बुक्स रेफर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पेपर 1साठी तुम्ही क्लास 3 to 8चे बुक्स रेफर करा. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे पेपर
2साठी तुम्ही 10पर्यंतचे बुक्स रेफर करणं अत्यावश्यक आहे. पहा, यामध्ये तुम्ही डेली 5 तास जरी अभ्यास केला तर सफिशियंट आहे. खूप सारे जे परीक्षार्थी नोकरदार वर्ग आहे, ठीक आहे, त्यांना वेळ मिळत नाही, जेणेकरून तुमच्याकडे अभ्यासाचं मॅनेजमेंट कसं करावं हे तुम्हाला कळत नसेल. पहा, त्यासाठी काय करायचं, तुमचं काहीतरी स्ट्रॉंग सब्जेक्ट असतात. स्ट्रॉंग सब्जेक्टला तुम्ही कमी वेळ दिला तरी चालतं, म्हणजे जेणेकरून आपलं त्याच्यावर कमांड आहे. थोडक्यात काही विद्यार्थ्यांना मराठी विषय इंग्लिश विषय सोपे जातील, त्यांना तुम्ही कमी वेळ द्या, ठीक आहे, अर्धा तास दिला तरी सफिशियंट आहे. आणि ज्यांना मॅथ असेल किंवा सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र विषय असेल किंवा इतर जे काही आपले सब्जेक्ट आहे, राहिला विषय परिसर, म्हणजे त्यांचा परिसर अभ्यास तर खूप इझी आहे, तुम्ही रिडिंग करून अभ्यास होऊ शकतो, फक्त नोट्स काढणं अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्राला ते पण तुम्ही रिडिंग होऊ शकता. हिस्ट्री विषय होऊ शकतो, पॉलिटिक्स असेल तर पॉलिटिक्स, जिओग्राफीमध्ये काही गोष्टी थोड्या कन्सेप्ट डिफिकल्ट आहेत, त्यासाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्सची आवश्यकता आहे. त्यानंतर मॅथ हा विषय प्रॅक्टिसनेच परफेक्ट होऊ शकतो, ठीक आहे, मग तुम्हाला प्रॅक्टिस करणं अत्यावश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे मॅथ आणि सायन्स विषयामध्ये मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स खूप विचारतात, त्यामुळे तुम्हाला सायन्सचे पण मॅथचे इक्वेशन्स, टोटल सायन्सचे इक्वेशन्स आहेत ते तुम्हाला पाठ करणं अत्यावश्यक आहे. पहा, त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप बुक्सचा रेफर करायचे. स्कॉलरशिप बुक्स म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा आपल्याला चौथीला होती, पण आता सध्या नवीन पॅटर्ननुसार 5वीला स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते आहे आणि त्यानंतर 8वीला एक स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते, म्हणजे 5वी आणि 8वी अशी दोन इयत्तेमध्ये एक्झाम ही कंडक्ट केली जाते. त्यानंतर डेली प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचा तुम्ही सराव करा, ठीक आहे. तुम्ही जास्त करून शक्यतो स्टेट बोर्ड्सपासून अभ्यासाला सुरुवात करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. रेफरन्स बुक्स तुम्हाला वेळ जरी पुरला नाही वाचण्यासाठी, तरी तुम्ही स्टेट बोर्डची 2-3 वेळेस रिव्हिजन केली तर सफिशियंट आहे. तुम्ही 100% टेट एक्झाम पात्र होऊ शकता आणि लवकरच डिसेंबरमध्ये टेट एक्झाम्पल होणार आहे, तुम्हाला त्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल. तुम्ही जे काही रिडिंग करता ते ॲनालिसिस करणं अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आता नोट्स काढायला वेळ नसेल, मायक्रो नोट्स, ठीक आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही काढू शकता. बरं, त्याला पण वेळ नसेल तर तुम्ही हायलायटरचा वापर करा, ठीक आहे. हायलायटरने तुम्ही जे काही बुक रिडिंग करतात, स्टेट बोर्ड असेल किंवा रेफरन्स बुक, तुम्ही ते हायलाईट करत चला, तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. आणि परीक्षेच्या 8 दिवस अगोदर फक्त तुम्ही रिव्हिजनसाठी ठेवा, लास्ट 8 डेज तुम्ही रिव्हिजनसाठी. आणि स्पर्धा परीक्षेचा म्हणजे हे TETचा अभ्यास करताना मोजकेच उत्कृष्ट जे चॅप्टर आहेत किंवा घटक आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रॅक्टिस सीट म्हणजे काय, आपलं गोल, काही विद्यार्थ्यांना ते सर्कल करण्याला एक्झामच्या वेळेस, आता हे ऑफलाईन पेपर होणार आहे, तुम्हाला सर्कल करण्याला त्रास होतो, म्हणजे जमत नाही, प्रॉपर वेमध्ये सर्कल आपण करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस सीटवर पण इथे क्वेश्चन्स पेपर सॉल्व करायचं आहे. त्यानंतर डेली स्टडी टाईम टेबल तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे, कारण की काही विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करतात किंवा ऑफलाईन, ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला दोन्ही टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. पहा, इथे आपण TET पेपर 1साठी मोस्ट इम्पॉर्टंट जे काही हेल्पफुल बुक्स आहेत त्यांचीच मी नाव इथे तुम्हाला सजेस्ट करत आहे. पहा, मराठी विषयासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं बुक वापरा, जे की विनर्स करिअर अकॅडमीचे संचालक आहेत. खूप सोप्या भाषेत तुम्हाला इथे प्रत्येक गोष्ट क्लिअर केलेली आहे. त्यानंतर मग शक्य झालं तर मोरा वाळंबेचं पुस्तक वापरा, पण मी जास्त करून सजेस्ट करेन तुम्ही शिंदे सरांचं बुक रेफर करा. इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचंच बुक वापरा. मानसशास्त्र, जे विद्यार्थी DEDला मानसशास्त्र विषय होता, फडके प्रकाशनचं मानसशास्त्र बुक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप भारी पुस्तक आहे, तुम्ही ते वाचा. जर अजून तुम्हाला कोणा अण्णातात्या सरांचं बालमानसशास्त्र बुक तुम्ही घेऊ शकता, जे की क्षीरसागर पब्लिकेशन्स आहे. त्याचप्रमाणे पेपर 1मध्ये परिसर अभ्यास हा विषय आहे. परिसर अभ्यासमध्ये तुम्ही अनिल कोलते सरांचं बुक वापरा. त्यांचं सायन्स, कॉम्पिटेटिव्ह सायन्स नावाने बुक येतं आहे, किंवा त्यांचा एक प्रश्नसंच येतो विज्ञान व पर्यावरण नावाने, तुम्ही तो पण रेफर करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही आता 3री ते 8वीचे परिसर अभ्यासमध्ये सर्व बुक्स तुम्ही रेफर करू शकता. तुम्ही त्यांचं सायन्स असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, तुम्ही हे बुक रेफर करू शकता. आपण हे ऑनलाईन लेक्चरमध्ये हे सर्व शॉर्ट बट स्वीटमध्ये सर्व चॅप्टर्स घेणार आहोत, ठीक आहे. जे कोणाला इच्छा आहे ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्याची ते तुम्ही करू शकतात.
त्यानंतर गणित विषयासाठी गणिताची शक्यतो करून सर्व विद्यार्थ्यांना गणिताची खूप भीती वाटते. जगातील सर्वात सोपा विषय म्हणजे गणित असं म्हणतात, पण काही विद्यार्थ्यांना टफ जातो. गणित विषयासाठी तुम्ही स्कॉलरशिपचं इयत्ता 5वी आणि 8वीचं बुक वापरू शकता. त्याप्रमाणे नवोदयचं तुम्ही बुक वापरा किंवा शक्य असेल तर टेक्स्ट बुक वापरू शकता. त्यानंतर शक्य झालं तर मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स बुक खूप मोठा आहे, कारण की वेळ कमी आहे आणि इतकं मोठं बुक रेफर करणं मनात आलं तर होऊ शकतं. ठीक आहे, नितीन महाले यांचं बुक तुम्ही रेफर करू शकता. त्याचप्रमाणे PIQ बुक म्हणजे विद्याभारती प्रकाश, मी तुम्हाला सजेस्ट केलं की सागरचा बाय इतर की पब्लिकेशनचे पण पूर्वी झालेले प्रश्नपत्रिकेचे बुक्स आहेत ते तुम्ही घेऊ शकतात. पहा, TET पेपर 2. ठीक आहे, TET पेपर 2मध्ये विज्ञान आणि गणित एकूण 60 मार्क्सला विचारतात. ठीक आहे, विज्ञान अनिल कोलते सरांचं बुक तुम्हाला सांगितल्यापर्यंत कॉम्पिटेटिव्ह सायन्स बुक वापरा किंवा 6वी ते 10वीचं तुम्ही सायन्स घेऊ शकता. राहिला विषय गणित. इथं गणित मी दिलेलं नाही. गणित हा विषय तुम्ही गणित 10वीपर्यंतचं गणित केलं तरी खूप 6वी ते 10वीपर्यंतचं गणित तुम्ही करू शकता. तुमचं स्टेट बुक्सवर कमांड असेल तर तुम्हाला अभ्यासाची पण गरज नाही. जे अगोदर टीचिंग फील्डमध्ये आहेत त्यांना अभ्यासाची काही जास्त गरज नाही, फक्त प्रॉपर वेमध्ये तुम्ही स्टडी करणं अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सायन्स आपलं सामाजिक शास्त्रासाठी 6वी ते 10वीचं तुम्ही म्हणजे इतर हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल किंवा पॉलिटिक्स विषय पण आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड POL आणि त्यानंतर इकॉनॉमिक्स विषय पण आहे. ठीक आहे, तुम्ही वाचू शकता. AB सौदीचं बुक शक्य झालं तर वाचा. ठीक आहे, 11वी इतिहास खूप इम्पॉर्टंट बुक आहे. ओढ पाहिजे आणि 8वीचं ओढ इतिहास पुस्तक असेल तर ते पण तुम्ही इथे रेफर करू शकता. त्याचप्रमाणे समाधान महाजन यांचं आणि गाठाळ सरा यांचं बुक यापैकी एक तुम्ही रेफर करा. शॉर्ट बट स्वीट फास्टमध्ये रीडिंग करून तुम्ही हायलायटरचा वापर करून तिथे त्याचा नंतर रिव्हिजनसाठी वापर करू शकतात. आता मी मुख्यत्वे गणित विषयाची थोडीशी गणित विषय हा 30 मार्कला विचारला जातो, म्हणजे पेपर 1ला पण 30 आणि पेपर 2ला मध्ये 30. गणितमध्ये अंकगणित, भूमिती आणि बुद्धिमत्ता असे वर्गवारी करण्यात आले. अंकगणितवर जवळपास 18 प्रश्न येतील, भूमितीवर 6 येतील. ठीक आहे, आणि त्यानंतर बुद्धिमत्ता व 6 येतील. अशा प्रकारे आपण ॲनालिसिस केलेलं आहे पाठीमध्ये झालेल्या क्वेश्चन पेपर म्हणजे प्रश्नपत्रिकेनुसार. रिझनिंगचा इथे काय संबंध तुम्हाला असं कधी कधी वाटत असेल. रिझनिंगवर प्रश्न पण विचारतात का. तुम्ही कालनिर्णयावर प्रश्न येतात, घड्याळावर आलेले आहेत, ठोकळ्यावर पण आलेत, नातेसंबंध, वैवरी, घन, नंबर सिरीज, त्यानंतर आकृतीची संख्यामध्ये संभाव्यता, मांडणी, अशा सर्व प्रकरणावर तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आपण TET परीक्षेसाठी ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत. ज्यांना इच्छा असेल ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्याची मी स्वतः TET ऑनलाईन बॅचेस म्हणजे 18 तारखेपासून उद्यापासून आपण हे क्लासेस सुरू करत आहोत. या क्लासेसमध्ये मॅथ आणि सायन्स विषय कव्हर केले जातील. सुरुवात मी स्टेट बोर्डपासून करणार आहे. ठीक आहे, आणि स्टेट बोर्ड टू अनिल कोलते सरांचं बुक इम्पॉर्टंट पॉईंट्स घेणार आहोत आणि तुम्हाला प्रत्येक दिवशी काय स्टडी करायचं हे पण सांगणार आहे. त्यानंतर UVS म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे परिसर अभ्यास यावर्षी म्हणजे पहिल्या पेपरसाठी विचारला जातात. हे पण तुम्हाला कंडक्ट करू. सायन्समध्ये तो इन्क्लूड विषय आहे. ठीक आहे, मानसशास्त्र विषय घेणार आहे. काही विद्यार्थी म्हणतात सर मराठी विषय तुम्ही मराठी विषयाला अभ्यासाची काही जास्त आवश्यकता नाही, फक्त तुम्ही ग्रामर रीडिंग केलं तर होऊ शकतं आणि इंग्लिश त्याचप्रमाणे. ठीक आहे, माझ्या मागे पण शाळा क्लासेसची ड्युटी असल्यामुळं ऑनलाईन मी वेळ काढत आहे. ऑनलाईनची बॅच शक्यतो 7:30च्या आसपास असेल, ते मी ग्रुपवर तुम्हाला तिथे टाईम सांगणारच आहे. आपण मी जवळपास 13 ते 14 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आपली अकॅडमी आहे सक्सेस कोचिंग क्लासेस आणि करिअर अकॅडमी नावाने.
डी.एड. बी.एड. पदवीधारक भावी शिक्षक उच्चण्यासाठी सुवर्णसाठी आपण ऑनलाईन क्लासेस बॅच घेत आहोत. यामध्ये टी.ई.टी. पेपर 1 आणि टी.ई.टी. पेपर 2 18 सप्टेंबरपासून आपण बॅच सुरू करतो. एक्सपिरियन्स विचार केला तर मी शक्यतो 8वी ते 10वीला जवळपास 14 वर्षे गणित आणि विज्ञान हा विषय शिकवत आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे 1 वर्ष नॅशनलाइज बँकेमध्ये नोकरी पण केली आहे. 3 वर्ष स्पर्धा परीक्षांना गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय शिकवत आहे. त्याचप्रमाणे सध्या स्कॉलरशिप असेल किंवा NSS बॅच असेल, या सर्व परीक्षांमध्ये मी विद्यार्थ्यांना प्रॉपर मी टीचिंग करून त्यांचे निकाल आपण बीड जिल्ह्यामध्ये टॉप केले आहे. जवळपास 6 ते 7 वेळाच मी बीड जिल्ह्यात आपले क्लासेसचे विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. जे कोणी ग्रुपला जॉईन आहे त्यांना मी ते PDF शेअर केले निकालांचे. जवळपास 6 ते 7 वर्ष मी पण तुमच्यासारखंच स्पर्धा परीक्षार्थी म्हणून राहिलो. 6 ते 7 वर्ष अभ्यास केलेला आहे. खूप साऱ्या पूर्व मुख्य परीक्षांचा पण इथे अनुभव घेतला आहे. माझं जर क्वालिफिकेशन विचारलं तर MSc मॅथमॅटिक्स आहे, MA इंग्लिश केलं आहे, डी.एड. बी.एड. त्यानंतर टी.ई.टी. CTT जवळपास 5 वेळा मी परीक्षा उत्तीर्ण आहे. ठीक आहे. आणि टेट परीक्षेमध्ये 112 मार्क्स होते. पवित्र पोर्टलमध्ये जवळपास कोकणातील सर्व जिल्हा आणि विदर्भातले जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये सिलेक्शन होत होतं. पण माझ्या घरापासून जास्त नोकरी दूर नको आहे या कारणास्तव मी ते हे प्रेफरन्स दिले नाहीत. तरी पण PMC आणि PCMCला मध्यंतरी सिलेक्शन झाले होते. ठीक आहे. सध्या मी 8वी ते 10वी या वर्गासाठी मॅथ आणि सायन्स विषय शिकवतो आहे. जवळपास 10 वर्ष झाले स्कूलवर आणि क्लासेसवर तर जवळपास 13-14 वर्षापासून. ठीक आहे. या परीक्षेसाठी बुक्स कोणते वापरायचे पाहत मी. परिसर अभ्यासासाठी न्यू पब्लिकेशन म्हणजे न्यू स्टेट बोर्डनुसार इयत्ता 4थीचं हे बुक्स तुम्ही यूज करू शकता. त्याचप्रमाणे 4थीचं तुम्ही शिवछत्रपती यांचा इतिहास वापरा. परिसर अभ्यास खूप हेल्पफुल आहे. यावर सर्व प्रश्न विचार. त्याप्रमाणे परिसर अभ्यास 5वीसाठीचं तुम्ही हे बुक वापरा. 5वीसाठी भाग 2. ठीक आहे. आपल्या गाडी माणसाची गोष्ट आहे नावाने जे घटक होता ते रेल्वे शहर होतं ते. सामान्य विज्ञानसाठी हे बुक तुम्ही रेफर करू शकता. सामान्य विज्ञान 7वी. त्यानंतर हे घटक आहे त्यांच्यामधील. सामान्य विज्ञान 8वी. त्याचप्रमाणे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी. 10वीला 2 भाग आहेत, विज्ञान 1 आणि विज्ञान 2. शक्य झाले तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे ओल्ड पब्लिकेशन स्टेट बोर्ड बुक्स तुम्ही वापरा, जेणेकरून तुम्हाला इथे याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. ते पण बुक्स आपण इथे मी बहुतेक इमेजेस नाही टाकले, तुम्ही ते टी.ई.टी. पेपरसाठी तुम्ही हे गाईड्स घेऊ शकता. टी.ई.टी. पेपर 1 आणि टी.ई.टी. पेपर 1. ठीक आहे. खूप बेस्ट आहेत. आणि त्यासाठी हे प्रॅक्टिस सेट तुम्ही इथे घेऊ शकता. जवाहर नवोदय विद्यालयाचं नवनीत पब्लिकेशन तुम्ही हे बुक वापरा. अंकगणित आणि इतर गोष्टीचं क्लिअर आहे. मॅथ्ससाठी तुम्ही जीनियस मॅथ पब्लिकेशनचं बेसिक्स टू मॅथमॅटिक्स हे बुक वापरा. स्कॉलरशिपसाठी 5वीचं हे बुक वापरा. ठीक आहे. त्यानंतर भूगोल इयत्ता 6वीचं, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी, इयत्ता 9वी, इयत्ता 10वी अशा प्रकारे भूगोल विषय, इतिहास व नागरिकशास्त्र, समाजशास्त्र विषय आहे त्यांना हे खूप हेल्पफुल ठरेल. एवढं जवळपास सर्व क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे अभ्यास करायचा आहे. ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे आहेत त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा. ठीक आहे. माझा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला इथे मी देत आहे. 9673 493 125 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. ठीक आहे.